जास्त दिला जाणार नाही. अर्णव 11 मोठीची टीम तुम्ही देखील लक्ष ठेवा की अंकेश 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर पूर्ण करायचे आहेत आपल्याला. टाइम आम्ही स्टार्ट करू. सन्माननीय दीपक शेठ भोईर साहेब हे देखील मॅचला एन्जॉय करतायत. मोठीजुई ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच. क्रिकेटला साहेबांनी नेहमीच धर्म मांडला. क्रिकेट मोठीजुईचं बदललं त्यामध्ये दीपक शेठ साहेबांचं देखील तेवढंच महत्वाचं योगदान आहे. चला सामना चालू करा. 1 मिनिटाचा वेळ दिला. आता 8:48 पूर्ण झालेत आणि तुम्हाला आता मैदानामध्ये सामना स्टार्ट करावा लागेल. चला दोन्ही टीमला मी विनंती करतो. ऐरोली कोलीवाडा टीम दाखल झालेत सलामीचे खेळाडू आणि त्यांच्या विरोधात अर्णव 11 मोठीजुई. दोन्ही संघांचं स्वागत आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि तिसऱ्या रात्रीतील या दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करतो. हे विसरू नका आपण बेलपाड्याच्या नगरीमध्ये स्पर्धा एन्जॉय करतो. त्यामुळे बेलपाड्यामध्ये क्रिकेटचं शिस्त आम्ही नेहमीच पाहत आलोय. प्रशांत म्हात्रे हे सूचित करत असताना खेळाडूंना आता सामना सुरुवात करूया. प्रारंभ आणि करूया शुभारंभ. तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीतील ही दुसरी मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय धनेश कामोटकर. षटक क्रमांक पहिल्या आणि त्याच्या समोर आहे अनिकेत आणि त्याच्या सोबतीला सोहन दाखल झाला. अनिकेत सालुंके. पहिला बॉल अवे फ्रॉम बॉडी वाईड न केल्या सुरुवात एक्स्ट्रा न सुरुवात करत असताना नेहमी आपण अक्कादेवी क्रिकेट क्लब मोठीजी या नावाने माडी संघाला खेळताना पाहत आलोय. अनेक वेळा अजय 74 या नावाने देखील संघ खेळलाय. ग्रीष्मा एंटरप्राइजेस या नावाने देखील संघ खेळतो. ऑन साइडला मिड ऑफला मारला. मिड ऑफचा खेळाडू पोहोचला. एक सिंगल लॉंग ऑफ वरून आलेत खेळाडू पोहोचले. तत्पूर्वी एकच धाव. सध्या मोठीजी क्रिकेटची चर्चा प्रचंड गावोगावीमध्ये ऐकायला मिळते. मोठमोठ्या लॉट्स मध्ये हा संघ खेळतो. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या संघांना देखील या संघानं पराभूत केल्या. सध्या स्टंपच्या मागे आपण बायकरमॅन अंकेशला पाहत्या. त्याचा देखील फॉर्म नेहमीच दर्जेदार राहिला. जितेश असतील दीप असतील त्याच्या बॉलिंगने ते ओळखले जात आहेत. परंतु समोर आज नवी मुंबईचा संघ आहे. धनेशच्या विरोधात एका बॉल मध्ये 2 धावा आल्यात. सोन स्ट्राईक एंड वरती. वेगवान बॉल पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट काटा बदलला बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडू आणि हीच खासियत राहिले धनेशची. पहिलं षटक नेहमीच तो जबाबदारीनं दाखल साकारतो आणि नेहमीच त्याच्यावरती पहिल्या षटकाची जबाबदारी दिली जाते. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 धावा. वेगवान बॉल तेज तर्रार लाईन सोडायला तयार नाहीये धनेश. डावकुऱ्यातच फास्टर अँड फ्लोरियस बॉलर म्हणूया. प्रॅक्टिस मेकमॅन परफेक्ट असा आपण उल्लेख करतो. दिवसा क्रिकेट खेळून आलेत. आय थिंक आज ओवळ्याच्या क्रीडांगणामध्ये देखील खेळलेत आणि त्याच्यानंतर आज नाईट क्रिकेटची स्पर्धा बेलपाडा नगरीमध्ये आज आणखीन एक नाईट क्रिकेटची स्पर्धा खेळणार आहेत. आय थिंक कासपला ती स्पर्धा असणाऱ्या. ऑन साइडला वळवला. फटका चांगला. बॉल चालला समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या दिशेनं जाईल. धावा मिळतील 4. किती चातुर्य आहे गोलंदाजीमध्ये. किती चपलाई आहे. किती माइंडचा वापर करतात. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिफर केल्या. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केल्या. पनीस बोपे आमचे मराठीचे हास्य सम्राट समालोचक ते देखील एन्जॉय करतात. पनीस बोपे आपलं देखील स्वागत आहे. आमचे प्रियाजी पाटील असतील श्रेयस जी असतील सर्वांचं आम्ही स्वागत करू आणि रायगड भूषण नितेशजी पंडित सर यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. सध्या टीव्ही अंपायर्स कडे निर्णय पाठवण्यात आला आणि फेअर डिलिव्हरी. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिला. आता तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. बाविस्कर सर लवकरात लवकर रिव्ह्यूची मागणी केली आणि 4 षटकांची मॅच अवघ्या 4थ्या त्या 5व्या बॉल वरती रिव्ह्यू त्यांनी घेतला. पुढचा बॉल मिस टायमिंग आहे. फटका फसला. मिड ऑनला जितेश फिल्डर डाऊन दी बॉल. टिपलाय कॅच. पहिला धक्का लागला ऐरोली कोलीवाडा संघाला. धनेशनं पटकावले पहिली सफलता.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 6 धावा 1 विकेट आत्ताच पडली. चांगलंच आपण संगीत नुकताच सईम ऐकलं. अष्टमिंद केसरी वादळ बैलाचे मालक वैभव शेठ पाटील यांचं आपण संगीत ऐकताय. वैभव शेठ पाटील आणि आनंद तारेकर सातत्यानं बैलगाडा क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आणि त्यांच्याच नावाची स्पर्धा आपण सध्या पाहू शकताय. धाव फलकावरती 6 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती दीप पाटील दाखल झाला. मगाशी आपण उल्लेख देखील या गोलंदाजाचा केला, दीप पाटील, आणि तो दाखल झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये धनेशनं कामगिरी तर अप्रतिम बजावली, अवघ्या 6 धावा. त्यामुळे आता धावा वाढल्या ऐरोली कोलीवाडा संघावरती. उशिराने खेळाडू पोहोचले, त्यामुळे आता या गोष्टी कोण बॅटिंग करेल कोण सावरेल. खेळाडू मगाशी सांगत होते आमचे सलामीला येणारे खेळाडूच आज पोहोचले नाहीयेत, त्यामुळे बॅटिंग लाईनअप समोर अडचणी आहेत आज. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा 6 धाव फलकावरती 1 खेळाडू बाद. पहिल्या इनिंगला आपण एन्जॉय करतो. षटक क्रमांक 2 दीप पाटील दाखल झालाय राईट आर्म ओव्हर द विकेट न. पहिला बॉल ओ बॅट चेज. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला अंकितचा, परंतु कॅच पकडू शकले नाहीयेत. बॉलला थांबवलं, डीप झाला बॉल, खाली राहिला बॉल, त्यामुळे हा कॅच तेवढा सोपा नव्हता. विपुलजी प्रयत्न चांगला होता अंकितचा, परंतु कॅच पकडला असता तर विकेट किपर कॅच ऑफ द नाईट देखील म्हणता आलं असतं. वेगानं बॉल, दीपची खासियत आहे त्याच्याकडे असणारा टप्पा रिदम चांगल्या पद्धतीने तो नेहमी हाताळतो. पुढचा बॉल आता कमी गतीने टाकला, ऑन साइडला भिरकावला, बॉलला काळ्या पडद्याच्या समोर मारलाय, लॉंग ऑन बाउंड लाईनच्या दिशेनं सीमा पार. पहिला षटकार. सहा धावा ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका तुम्ही पाहू शकता. बॅट टान्स पायांचे मुवमेंट पहा, जवळ आले आणि त्याच्यानंतर स्लॉट मध्ये बॉल, हेलिकॉप्टर लुक, असे फटके गरजेचे आहेत. बॉल सरळ स्टेट ड्राईव्ह समोरच्या दिशेनं लाजवाब फटका. 6 धावा मिळाल्यात. 6 धावेने धावफलक 12 वरती पोहोचेल. या मॅचला एन्जॉय करतायत अतिश शेठ पाटील. ग्रीष्म एंटरप्राइजेसची स्पर्धा आम्ही पाहिली, त्या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान अतिश शेठ पाटील यांचं देखील पाहायला मिळालं. त्यांचं देखील स्वागत करू. चान्स मिड ऑफला चिक्की सिंगल, तेवढ्याच वेगाने निघाले खेळाडू देखील. 1 धाव, एका धावेनं स्कोर पुढे जाईल. 13 धावा. आणि या मॅचला एन्जॉय करत असताना आमचे मोठे जुईचे मित्र आशिषजी चालके यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो, कारण गावचं क्रिकेट आहे आणि गावच्या क्रिकेटला पाठबळ देण्यासाठी प्रेक्षक उपस्थित राहिलेत. सर्वांचं स्वागत करूया. 1.3 बॉलचा खेळ. धावफलकावरती 13 धावा. अर्नब 11 मोठी जुई बैरीनाथ ढाब्याचे मालक आहेत प्रसाद, आणि अर्नब 11 या नावाने आज मोठी जुई संघाला त्यांनी क्रीडांगणामध्ये दाखल केल्या. ओ इथे फटका पाहू शकाल, मारायचं होतं डीप मिड विकेटला, फटका आलाय मिड ऑफ मध्ये. पॉवर प्ले मध्येच आतापर्यंत फटके खेळलेत. अगोदर एक षटकार आला, परंतु पुढच्या 2 बॉल मध्ये सिंगलला प्राधान्य देत असताना 1-1 धावेनं डावफलक पुढे चालल्या. सध्या धावा 14 धावा. हाय स्कोरिंगला आपण ऐरोली टीम पुढे प्रवेश देणार आहोत. बोरखा टीमचा 80 धावेचा विक्रम बनला या स्पर्धेमध्ये. सध्या 14ला 1 विकेट. ओ फटका जागेवरून मारला, लॉंग ऑफला. इथे देखील खेळाडू दाखल आहे. आणखीन 1 विकेट पडेल. अनिकेतचा देखील खेळ संपला. दुसरा खेळाडू बाद. भूतकाळाच्या छाताडावरती वार करून हिंदुस्थानाचं उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या राजा शिवाजी महाराजांचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. परंतु सध्या ज्या पद्धतीनं बॅटिंग करतायत ऐरोली कोलीवाडा, नाव क्रिकेटमध्ये या संघाचं देखील तेवढंच मोठं राहिलं. आज बी पोल मध्ये खेळतायत, परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे. तगडी फाईट, धावांसाठी लढावं लागलंय त्या ऐरोली कोलीवाडा संघाला. दीपनं सुद्धा विकेटचं अकाउंट ओपन केलंय, त्याला देखील सफलता मिळाली. सध्या 2 विकेट पडल्यात. ओ स्विंग अँड मिस, लेग कट, बॉल पडल्यानंतर बाहेर वळाला. आणखीन 1 डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये आला धावा अगदी 6, आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये दीप पाटीलने दिल्यात 8 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थातच 2 बाद 14 धावा. खेळाडू उशिराने 1-1 पोहोचतोय. त्यामुळे बॅटिंग ज्या पद्धतीने ओळखली जाते ऐरोली कोलीवाड्याची, आज तसा दमखम पाहायला मिळत नाहीये बॅटिंग मध्ये. 14ला 2 विकेट पडल्यात. परंतु प्रत्येक मॅच मध्ये
आपण विपुलजी हा उल्लेख करतो की क्रिकेट एका खेळाडूचा नाहीये, क्रिकेट एकीच आहे. एकत्रित जेव्हा तुम्ही येता तेव्हा परफॉर्मन्स चांगला होतो. आज मुख्य खेळाडू सुरुवातीला पोहोचले नव्हते, परंतु ज्यांना संधी मिळाली त्यांना चांगली बॅटिंग ही करावी लागेल. असं म्हणतात ना की जिंदगी जीने का मजा तब आता है मेरे भाई जब जीवन में इश्क हो, और खेल खेलने का मजा तब आता है जब खेल में रिक्स हो. मॅच मध्ये जिंकायचं असेल तर धाडस तुम्हाला दाखवावं लागतं, संघर्ष करावा लागतो, कारण क्रिकेट जिद्द आणि चिकाटीचाच आहे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. बंटी येतात बॉलिंग करण्यासाठी. तिसऱ्या षटकाला आपण सुरुवात करता. बंटी बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्टी गोलंदाज. ही चर्चा आम्ही केली की मोठी जी टीमला आणखीन एखादा लेफ्टी बॉलर मिळाला तर संघाची ताकद वाढेल, आणि सध्याच्या घडीला आणखीन एक डावखुराचा आताचा गोलंदाज बंटी दाखल झाला. शॉर्ट पिच बॉल, बॅटची एज, मागे फिल्डिंग चांगली झाली, रनआउटची संधी. तत्पूर्वी पोहोचलेत नॉन स्ट्राईकचे खेळाडू प्रॉपिंग क्रीज मध्ये. फक्त 10 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि बॅटच्या साईने एक सिंगल आपण ऍड करूया. 15ला 2 विकेट. आता खेळाडू कक्षामधून आवाज येतोय की आता मारायला हवेत. जे मुख्य खेळाडू आहेत ते आता पोहोचलेत मैदानामध्ये, का त्यांना संधी मिळेल. फक्त 10 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आणि अशा परिस्थितीमध्ये मोठी जी संघ म्हणत असेल की 2-3 डॉट बॉल 10 मधून निघाले तर धाबा कमी बनतील. हे विसरू नका. मोठी जी टीमची बॅटिंग लाईनअप ओळखली जाते, त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात 4 ओव्हर मध्ये तुम्हाला कमीत कमी 45-48 कमीत कमी बनायलाच हव्या होत्या. सध्या 15ला 2 विकेट. नवी मुंबईचा ऐरोली कोलीवाडा संघ आपण पाहताय. अगदी ज्या विभागामधून संघ आल्या त्या संघाला अगदी आपण म्हणतो की नेहमीच त्यांचा परफॉर्मन्स दर्जेदार असतो. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट ड्राईव्ह केला, चांगला फटका, बॉल निघालाय, अडवू शकले नाहीयेत बॉलला. बॉल जाईल दन 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 करत. नवी संजीवनी निर्माण करणारा चौकार. चार धाबा मिळतील आणि 4 धाब्याने धावफलक 19 वरती. फिल्डरनं चुकीच केली असंच म्हणूया, कारण बॉल अडवायला हवा होता. अंकेश देखील हेच म्हणतात की वाकले असते खेळाडू तर बॉल पकडता आला असता. क्रिकेटमध्ये पायानं देखील आपण अनेक वेळा खेळाडूंना बॉल थांबवताना पाहतो, पण तू इथे ते जमलं नाहीये. 19ला 2, 2.3. आतापर्यंत 15 बॉलचा खेळ संपलाय, अवघ्या 19 धाबा. नेक्स्ट बॉल. बंटीने लाईनला मागे खेचला, बॉल डॉट. डावकुराताचे तुम्ही बॉलर आहात तर तुम्हाला या गोष्टी साधाव्या लागतात. तुम्हाला टर्नच करायचा बॉलला तर तुम्हाला लाईन मागे खेचावी लागते. रिदम चांगला राहिला या बॉलवरती, टप्पा चांगला मिळाला आणि डॉट बॉलची सांगता. 2.4 बॉल 19 धाबा. आणखीन एक चांगला बॉल, जोरदार अपील, नाकारला अपीलला. कदाचित लेग बायचा इशारा येईल का अंपायरचा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे अपेक्षित नसणार आहे कदाचित, आणि थांबले खेळाडू बॅटिंग ट्रॅक वरती आल्यानंतर कदाचित अगोदरच तो प्रयत्न करायला हवा होता. अंपायर्स देखील हेच सांगतायत. स्ट्राईक वरती जातील बॅट्समन. लेग बाईटचा इशारा अंपायरचा एक एक्स्ट्रा आपण ऍड करूया. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 20 धाबा. एक सिंगल आपण ऍड करतो. 20 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2.5 बॉलचा खेळ संपला. जोपर्यंत विपुलची बाउंड्री स्ट्रोक येत नाही तोपर्यंत ऐरोली कोलीवाडा संघाचं धावफलक मोठं बनणार नाही. हे क्रीडांगण असे जिथे आपण नेहमी षटकार पाहिलेत. पुढचा बॉल, बॅटची एज, फ्लाय झाला बॉल, फर्स्ट स्लिप मध्ये मागे चाललाय. एकेरी धाव, एकेरी धाव, एक धावेनं डावाला पुढे नेत आहेत. थेंबे थेंबे तळे साचे. फक्त 21 धाबा. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 18 बॉलच्या अखेरीस 2 बाद 21 धाबा. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांमध्ये 7च्या सरासरीने 21 बनल्यात. स्पर्धेमध्ये 75 षटकार आले. तिसरी रात्र आहे, पण तू विपुलची आपण प्रीमियर लीग बेलपाड्याची पाहिली 2 दिवसामध्येच प्रचंड षटकार पडले, पण तू रात्रीमध्ये षटकार कमी पाहायला मिळालेत. थोडीशी गुलाबी थंडी. जशी जशी रात्र वाढेल तशी तशी थंडीचा जोर देखील तुम्हाला या विभागामध्ये पाहायला मिळणार आहे. डोंगर पठारांच्या मधोमध असणारे क्रीडांगण. प्रत्येक रात्रीमध्ये आम्ही हा उल्लेख केला. प्रवीण आलेत, शेवटचे गोलंदाज आहेत लास्ट ओव्हर मध्ये. पहिला बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर टाकलाय. सध्या धावांची गरज आहे आणि एका धावेनं ट्रिपल दुरी तुम्ही सध्या स्कोर बोर्ड वरती पाहताय. 22ला 2 विकेट पडल्यात. अवघ्या 22 धावा.
हार जीत ही लपण डावरे, जिद्द राहू दे मणी, झुंजायची पुन्हा. संघर्ष करावा लागणार आहे ऐरोली कोळीवाडा संघाला, कारण लढतात ते यांना यश मिळतं, लढतात ते यशस्वी होतात. काय या मॅच मध्ये धाबा बनतील. आडव्या बॅटनं डीप मिड विकेट मध्ये मारला बॉल. दीप खेळाडू उभा त्या ठिकाणी, सिंगल ला कन्वर्ट. खेळाडू कक्षामध्ये दुसऱ्या धाब्यासाठी जा सांगतायत खेळाडू, का दुसरी मिळेल. 2 धाबा मिळाल्यात. कदाचित अगोदर थ्रो आला असता तर विकेट मिळाली असती, परंतु प्रवीण यांनी जरी बॉल लावला असता तरी देखील विकेट आली असती इथे, कारण खेळाडू मागेच होते. 2 धाबा मिळतात. कदाचित नवीन खेळाडूला संधी द्यायची नाहीये या उद्देशाने सध्या फिल्डिंग करताना पाहायला मिळालेत. 24 ला 2. कदाचित मुख्य खेळाडू आहेत ऐरोली कोळीवाड्याचे, त्यांच्या वाट्याला आता किती बॉल येतील. फुल टॉस बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला चालला, लॉंग ऑन वरून जितेश निघालाय. 1 पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा पलटवार. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. आता धाव कदाचित मिळू शकते. एक रन शॉट देखील आहे अंपायर सांगत असताना. अगदी बॉलर्सनं तर दबदबा दाखवला, परंतु फिल्डर देखील आता मजा घेत आहेत बॅटिंग टीमची, कारण विकेट त्यांना नको. एकच धाव आपण ऍड करतो. 1 रन शॉट आहे, एकच रन आपण ऍड करूया. एका धाब्यानं 25 धाबा. या गोष्टी क्रिकेटमध्ये फार कमी पाहायला मिळतात. प्रीमियर लीग मध्ये आपण या गोष्टी पाहतो. चला आता फटका चांगला आलाय. मागच्या बॉल वरती रनआउट केला नव्हता, परंतु हा बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे, सीमा पार षटकार. पुढचा बॉल प्रवीण यांचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल भवऱ्यासारखा तिथेच फिरत राहिला. 1 धाव मिळेल आणि चला स्ट्राईकचे खेळाडू थांबले, त्यामुळे धाव एकच मिळणार आहे. चला दरम्यानच्या कालावधीमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला आगमन पाहायला मिळते. सातत्यानं जर पाहायला गेलं तर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस पण ज्यांच्याकडे आम्ही पाहत असतो, आणि अष्टम हिंद केसरी वादळ बैलाचे मालक आनंददादा तारेकर यांचे इथं आगमन पाहायला मिळते. आणि त्यांच्या समवेत यादविक केकचे ओनर रितेश दादा पाटील तथा सिद्धेश दादा पाटील तसेच विठ्ठलजी फौजी यांचं देखील सहर्ष स्वागत केलं जात आहे. सातत्यानं बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांचं फार प्रचंड मोठं योगदान पाहायला मिळालं आहे. आज बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या बैलाच्यामुळे आनंददादा तारेकर यांनी अगदी फार मोठं नाव कमावलंय. क्रिकेट क्षेत्रामध्ये जर पाहायला गेलं तरी पहिली फोटोग्राफी कोणी आणली असेल तर ते नाव आहे आनंददादा तारेकर. सातत्यानं पाहायला गेलं तर एक असा एक ग्रुप देखील आनंददादा तारेकर यांनी बनवला होता की टॉपची कॉमेंटेटर आणि त्यानंतर रायगड समालोचक क्रिकेट असोसिएशन बनवण्याचा जर खरा कोण हक्कदार असेल तर ते नाव आहे आनंददादा तारेकर, आणि त्यांचं इथं सहर्ष स्वागत पाहायला मिळते. पाहुण्यांचं स्वागत करूया जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीने. परंतु मॅच देखील सुरू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष राहिला 4 ओव्हर मध्ये आणि 4 षटकांच्या अखेरीस अवघ्या 34 धावा काढल्यात. सामना जिंकण्यासाठी अर्णव 11 मोठीजुई संघाला 24 बॉल 35 धावेची आवश्यकता. हर रायगड दादा तो फेमस झाला, हर दादा तो फेमस झाला. हर वजीर बैल वाला तो आमचा आनंद चकडेवाला, वजीर बैल वाला तो आमचा आनंद चकडेवाला, वजीर बैल वाला तो आमचा आनंद चकडेवाला, वजीर बैल वाला तो आमचा आनंद चकडेवाला. हर रायगड ठाण्याचा मारगाव गावात भाई तो फेमस झाला, रायगड ठाण्याचा मारगाव गावात भाई तो फेमस झाला. हर वजीर बैल वाला तो आमचा आनंद चकडेवाला, वजीर बैल वाला तो आमचा आनंद चकडेवाला, वजीर बैल वाला तो आमचा आनंद चकडेवाला, वजीर बैल वाला तो आमचा आनंद चकडेवाला. क्रिकेटमध्ये पहिली फोटोग्राफी आणणारे व्यक्तिमत्व सध्या त्यांना आपण ऑन दी स्क्रीन पाहता आनंददादा तारेकर. बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील हे नाव फार चर्चेमध्ये राहिलंय आणि वादळ बैलाचे मालक सन्माननीय आनंददादा तारेकर यांना आपण मंचावरती पाहताय. त्यांच्या समेत आपण पाहू शकाल सन्माननीय यादविक केक शॉपचे ओनर रितेशजी पाटील साहेब आणि विठ्ठलजी फौजी साहेब.
सिद्धेश तारेकर साहेब यांचं देखील आगमन पाहायला मिळतं आणि त्यांच्या मधोमध तुम्ही पाहता या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय वैभव शेठ पाटील माजी उपसरपंच ज्यांना आपण ऑन द स्क्रीन पाहू शकता. सर्वांचं आम्ही स्वागत करू आणि पुढच्या मॅच साठी आम्ही टॉस साठी विनंती करणार आहोत. चला पुढची मॅच दहिसर टीमचे कर्णधार आणि त्यांच्या विरोधात खेळणारा विंदणे संघ. चला आपण टॉस साठी या लवकरात लवकर. विंदणे संघाचे कॅप्टन आज विश्रुत 11 मरुआई विंदणे या नावाने संघ खेळणार आहे आणि त्यांच्या विरोधात दहिसर संघ खेळेल. कॅप्टन लवकरात लवकर दाखल व्हा. प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करत आलो. सध्या ऐरोली कोलीवाडा संघ आणि त्यांच्या विरोधात अर्णव 11 मोठी जी अशी लढत तुम्ही पाहता. अवघ्या 34 काढल्यात आणि 35 धावेचं छोटस आव्हानच म्हणूया प्रितेश, कारण या क्रीडांगणामध्ये आपण नेहमी 4-4 ओव्हर मध्ये 70-80 धावा देखील बनताना पाहत आलोय. परंतु या मॅच मध्ये फक्त 35च काढायचे आहेत. अर्णव 11 मोठी जुई संघाला. चला विंदणेचे कॅप्टन आकाश पाटील येताना पाहायला मिळतात. दहिसर टीमचे कर्णधार आपण लक्ष असू द्या तुमचा प्रतिस्पर्धी संघ दाखल झाला. आकाश पाटील विंदणेचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. आकाश स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये आणि आज आकाश यांचा संघ पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळेल. आज विश्रुत 11 या नावाने संघ खेळतोय. सातत्यानं मरुआई क्रिकेट क्लब विंदणे हे नाव आपण या संघाच्या मागे पाहिले आणि फार मोठ्या मोठ्या संघांच्या लॉट्स मध्ये या संघांना देखील बाजी मारले. तो संघ दाखल झालाय सध्या मैदानामध्ये. अगदी टॉस साठी कॅप्टन आलेत. परंतु दहिसर संघ आज येणार आहे खेळण्यासाठी. त्यांना आम्ही विनंती करू जर आपण लाईव्ह मॅच पाहत असाल तर या गोष्टीचं भान असू द्या तुम्हाला. जर संघ उपस्थित राहिला नाही वेळेवरती तर आयोजक दंडित करतात संघाला. चला बॅट्समन जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. अर्णव 11 मोठी जो अंकेश सलामीचे खेळाडू जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. येणारे 4 षटके आणि 4 ओव्हर मध्ये काढायचे आहेत. त्या अर्थातच 35 धावा. विपुलजी रन्स तेवढ्या नाहीयेत, परंतु अशा परिस्थितीमध्ये लो स्कोरिंगचे सामने देखील अनेक वेळा आपण रफ अँड टफ होताना पाहिलेत. आज महत्वाची रात्र स्पर्धेची तिसरी रात्र, परंतु उद्या या स्पर्धेची शेवटची रात्र पाहायला मिळेल. अंतिम रात्रीमध्ये कुठला संघ आजच्या रात्रीमध्ये प्रवेश करेल. पहिल्या रात्रीमध्ये महेश पोट शेलघर संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला आणि कालच्या रात्रीमध्ये श्रीदत्त भाताण हा संघ सुपर 4 मध्ये पोहोचला. आणि कालच्या रात्रीमध्ये डी लॉटचे देखील आम्ही 2 सामने खेळवलेत, ज्यामध्ये पहिली मॅच जिंकला खंडोबा जासई आणि दुसऱ्या मॅच मध्ये आर्यन चिर्ले संघ हा 1-1 सामना जिंकलाय. उद्या डी लॉटचे 3 सामने लगातार खेळवले जातील. सर्वाधिक धावा काढणाऱ्या संघाला प्रवेश पुढे दिला जाईल. परंतु आज देखील हीच सूचना आम्ही देतो. सर्वाधिक हाय स्कोरिंग पुढे जाईल. बोरखार संघाच्या 80 धावा आहेत. बोरखार संघाने तब्बल 80 धावा काढल्यात. जर त्याच्या पुढे कुठला संघ धावा काढून जिंकला तर तो संघ आजच्या रात्रीमध्ये टॉप स्कोरर बनेल. पहिल्या मॅच मध्ये टॉप स्कोर बनला, दुसऱ्या मॅच मध्ये कमी स्कोरची मॅच. फक्त 34 काढल्यात आणि 35 धावेचा करायचा पाठलाग. दहिसर टीम आम्ही पुन्हा एकदा लक्ष वेधतो. आपण टॉस साठी संपर्क साधा. वैशाली स्पोर्ट्स दहिसर संकेत कडू वैशाली कॅटर्सचे सर्व आहेत आणि ज्यांनी पुरस्कृत केलाय दहिसर संघ तो आजच्या रात्रीमध्ये खेळणार आहे. गेम इज ऑन. सामन्याला करूया सुरुवात. सलामीचे खेळाडू चाललेत मैदानाच्या आतमध्ये. ग्रामीण फॉर्मॅट मध्ये ज्या खेळाडूंना अंकेश कामोटकरनं क्रिकेट कारकिर्दीमध्ये जिंकल्यात आतापर्यंत 2 टू व्हीलर बाईक आणि तो सध्या दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याच्या सोबतीला विनंती करूयात वैशाली कॅटर्सचे सर्वेसर्वा संकेत दादा कडू यांना देखील आपण विनंती करतोय की आपलं शुभागमन झालं. आपण या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की त्यांना खरं तर संघमालक म्हणून एक 2 व्हीलर बाईक मिळावी आणि वाकलन संघानं नुकताच कानपुरीची स्पर्धा देखील जिंकली आणि तिथे संकेतदादा कडू यांनी त्यांचं स्वप्न देखील पूर्ण झालं. एक बाईक संघ मालक म्हणून त्यांनी देखील जिंकलाय. उरण प्रीमियर लीग मध्ये देखील हा संघ खेळताना पाहायला मिळतो. वैशाली स्पोर्ट इव्हेंटसाठी त्यांच्या माध्यमातून नेहमीच फार मोठं योगदान पाहायला मिळतं. चला संकेतदादा कडू यांना आपण विनंती करूयात. आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. 4 ओव्हर मध्ये अर्णव 11 मोठी जुईला काढायचे आहेत. अवघ्या 35 धावा, पण तो बॉलिंगचा दर्जा आता उंचवावा लागणार आहे ऐरोली कोलीवाडा टीमला. जिद्दीने ते नेहमी क्रिकेट खेळत आलेत आणि खेळायचं तर जिंकण्यासाठी या एका डेफिनेशन ऐरोली कोलीवाडा संघ खेळला. बॉलिंग ट्रॅक वरती मित दाखल होतील आणि स्ट्राईक वरती बॅट्समन आहे अर्थातच दीप पाटील. गेम इज ऑन. वक्त से लड़कर जो नसीब बदलते हैं. पहिल्या रात्रीमध्ये सेलनं आम्हाला प्रचंड त्रास दिला. प्रत्येक रात्रीमध्ये चला दहिसरचे कॅप्टन देखील दाखल झालेत. दहिसर टीमचे देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो.
चला आपण मॅच कडे लक्ष वेधूया. बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज. इथे फटका चांगल्या. याच दरम्यान वैशाली कॅटर्सचे सर्व संकेत दादा कडू यांचं देखील आगमन झालं. बऱ्याचशा नामांकित रायगड ठाणेमधील संघांना ते पुरस्कर्ते राहिलेत. काही दिवसा अगोदर आम्ही बाग 11 तलुजा संघाचे कॅप्टन उस्मान पटेल याच्या खेळाडूला देखील वैशाली स्पोर्ट्सच्या माध्यमातून खेळताना पाहिलं. त्यानंतर आपण पाहायला गेला तर केतन म्हात्रे महाराष्ट्राचा भारताचा बायकर मॅन तो देखील या नावाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळाला. पुढच्या मॅचचा टॉस जिंकला विंधणे संघानं. अभिनंदन विंधणे टीम. आणि या मॅच नंतर जो काही निर्णय असेल तो स्वीकारून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. सध्या आपण सामना एन्जॉय करतो. अर्थातच अर्णव 11 मोठी जुई 2 बॉल 2 सिंगल चान्सेस सोडला तो देखील अंकेश कामोटकरचा. सन्माननीय किशोर शेठ ठाकूर साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळत आहे. यावर किशोर शेठ साहेब आपलं देखील आम्ही शब्द सुमनाने सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो. मीचं षटक आहे. 2 बॉल 2 धावा दिल्यात. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं मारला. लॉंग ऑफला चालला बॉल. बॉलिंग चांगली आहे याचा उल्लेख मी मगाशीच केला. ऐरोली कोलीवाडा टीम आपल्या दमदार बॉलिंग न ओळखली जाते का त्यांच्यासाठी या 35 धावा देखील महत्वाच्या ठरतील. सध्या 3 बॉल 3 धावा. मीचं षटक आपण पाहताय. बाउंड्री स्ट्रोक देऊन चालणार नाहीयेत. सन्माननीय किशोर शेठ ठाकूर साहेब यांचं आगमन आपण पाहताय आणि त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय आकाश शेठ ठाकूर साहेब यांचं देखील आगमन पाहायला मिळते. यावं साहेबांच्या वरती सहर्ष स्वागत आहे. यावेळीचा बॉल शरीरापासून दूर टाकला. ऑफस्टम्पच्या लाईनला मिस केला आणि थोडासा बाहेरच जाणारा बॉल होता. पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन धाव फलकावरती 4 धावा. नव्या ऊर्जेनं उतरलेत. नव्या दमखमीनं उतरलेत आज मोठी जुईचे खेळाडू देखील. प्रत्येक मॅच तुम्हाला विजयाची स्वप्न घेऊन क्रीडांगणामध्ये यावं लागतं. पुढचा बॉल 21 बॉल 31 आवश्यकता. स्वीप केला बॉलला. इथे चांगला फटका होता परंतु फिल्डर थोडेसे गडबडले. रन्स मिळेल. एक सिंगल. दुसरा धावेचा प्रयत्न. डेंजर एंड कडे धावत होते. जोरदार अपील केले. रिफर केलं अंपायर्सनं. चला टीव्ही अंपायर्स रनआउटची पडताळणी आपण करूया. चांगला थ्रो होता आणि कनेक्शन देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. दीप पाटील ही रन्स घेण्याचा त्यानं प्रयत्न केला पण तो ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत या निर्णयाला आणि योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत देऊ. नॉट आउट. खेळाडू पोहोचलेत प्रॉपिंग क्रीज मध्ये. चला आपण मॅच कडे पुन्हा एकदा जाणार आहोत पण तो थोडासा दुखापतग्रस्त पाहायला मिळाला. खेळाडू जीवाच्या आकांतेने खेळाडू खेळत असतात ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि थोडीशी दुखापत खेळाडूला झाली पण तो प्रार्थना करूया की तो लवकरात लवकर बरा होईल आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येतील.
चला पंच, रन्स किती आल्या त्या बॉलवरती? यस, बीमरचा आपण चेक करतो. थर्ड अंपायरची मागणी केली, कारण साऱ्यांचंच लक्ष त्या खेळाडूकडे राहिलं जो पडला, आणि त्याच्यामुळे नक्की किती धावा? फेअर डिलिव्हरी आणि कॅच पकडलाय, खेळाडू होतील झेलबाद. दीप पाटील मैदानातून बाहेर जाईल, पहिला खेळाडू बाद. खेळाडूचं कौतुक करूया, पडल्यानंतर देखील तो बॉल सोडला नाहीये. किती चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चला याच दरम्यान आपल्याला ज्यांचं शुभागमन पाहायला मिळते, अतुल शेठ भोईर कुंडे बहाळ यांचं इथं आगमन पाहायला मिळालंय आणि त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. त्यांच्या समेत आपण राजा शेठ पाटील पारगाव, अजयजी पाटील बॉम्बे पाडा आणि सचिनजी पाटील कांदा या सर्व उपस्थित मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करत आहोत. बैलगाडा क्षेत्रामध्ये पाहायला गेलं तर पंडितनाथ फडके यांची जावई म्हणून त्यांची एक वेगळी ओळख पाहायला मिळाली आणि सातत्यानं जर पाहायला गेलं पंचकृषीमध्ये अतुल शेठ भोईर या नावाचा देखील नेहमी दराला पाहायला मिळतो आणि त्यांच्या समेत आपण राजा शेठ पाटील पारगाव, अजयजी पाटील बॉम्बे पाडा आणि सचिनजी पाटील कांदा यांचे देखील आपल्याला सहर्ष स्वागत पाहायला मिळतं. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करत आहोत. यावसाहेब मंचावरती जोरदार फटक्यांच्या आतिषबाजीनं पाहुण्यांचा हा स्वागत सोहळा आपण पाहताय. पाहुण्यांचे मांदे आले, जोरदार फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थानं मंच आतुरलाय तेजस व्यक्तिमत्व पाहण्यासाठी, मंच नटलाच कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी. आणि आलेल्या पाहुण्यांचं शब्द सुमनानं सर्वप्रथम सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत आपण नरेशजी पाटील यांचे देखील आगमन पाहायला मिळते. वैभवशेठ पाटील यांचे बंधू राजा आहेत आणि नरेशजी पाटील यांचं देखील इथे शुभ आगमन पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. आज प्रचंड खरं तर बरीचशी मान्यवर पाहायला मिळते. तिन्ही रात्रीमध्ये आपण संयम पाहायला गेला तर अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. हे प्रेम आहे वैभवशेठ पाटील यांच्यावर आणि त्यांच्याच नावाची स्पर्धा आज बेलपाडा क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळते आणि त्यांचं आपण देखील सहर्ष स्वागत करत आहोत. आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय किशोर शेठ ठाकूर साहेब यांचा सन्मान केला जाईल आणि साहेबांच्या वतीनं तब्बल या स्पर्धेला रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक योगदान मिळालंय. साहेबांचं आपण स्वागत करूया. सन्माननीय किशोर शेठ ठाकूर साहेबांचं इथे शुभागमन झाले आणि त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. बेलपाडा अर्नविल बेलपाडा आयोजित वैभवशेठ पाटील माजी उपसरपंच पुरस्कृत नगरसेवक चषक या स्पर्धेमध्ये नुकतंच ज्यांचं आगमन पाहायला मिळालं आणि किशोर शेठ ठाकूर यांचं इथे देखील स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. सहर्ष स्वागत आहे. या क्रीडा नगरीमध्ये आज अनेक मान्यवर पाहायला मिळतात आणि त्याचमध्ये किशोर शेठ ठाकूर यांचं देखील इथे शुभागमन झाले आणि त्यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. तसेच या स्पर्धेसाठी अतुल शेठ भोईर कुंडेबाळ यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळाले, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 10,000चा आर्थिक पाठबळ देखील देण्यात आलं. त्यांचं देखील आपण सहर्ष आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांचं विशेष स्वागत आपण करणार आहोत, पण आपण मॅच कडे देखील लक्ष वेधूया. फार महत्वाची मॅच. ऑन साइडला वळवलाय, मिस टायमिंग आहे, फटका फसलाय, पण फिल्डर पासून थोडासा पुढे पडला आणि एका टप्प्यानं बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4.
4 धाब्याने धावफलक पुढे जाईल. 1.2 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती एक खेळाडू बाद, 10 धाबा. 25 धावेची फक्त आवश्यकता. 16 चेंडू आणि 25 धाबा हे समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल मिस टायमिंग, फटका फसलाय. चेस मोठी आहे, लॉंग ऑफरून चाललाय खेळाडू. प्रयत्न केला परंतु त्याच्या अगदी पुढे बॉल पडला. रन्स 2 कंप्लीट होतील. 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल. 12 धाबा धावफलकावरती. प्रत्येक बॉल वरती आम्ही सध्या तुमच्यापर्यंत कॅल्क्युलेशन पोहोचवतो. समीकरण 15 बॉल 23 धावेची आवश्यकता. ज्या पद्धतीने सध्या बॉलिंग सुरू आहे, 2-3 डॉट बॉल या ओव्हर मध्ये आले तर प्रेशर मोठी जी संघावरती देखील राहील. परंतु एखादा बाउंड्री स्ट्रोक नॉन स्ट्राईक एंड वरती अंकेश ज्याचा पहिलाच बॉल वरती कॅच ड्रॉप केला. निमिष चांगली बॅटिंग करतायत. निमिषचा फटका फसलाय, उंच गेलाय, लांब नाहीये. फिल्डर पोहोचला बॉल खाली, पकडलाय कॅच आणि अर्णव 11 मोठी जी संघाला लागलाय दुसरा धक्का. निमिष होतील झेलबाद. जे तारेकर यांचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं, जे सध्या मॅचला देखील एन्जॉय करतात. सामना चांगलाच रंगत चालला कारण विकेट पडल्या. 2 धावफलकावरती 12 धावा. अशीच अवस्था ऐरोली कोलीवाड्याची देखील सुरुवातीला होती आणि तशीच परिस्थिती आता अर्णव 11 मोठी जी संघाची देखील बनले. 14 बॉल 23 धावेची आवश्यकता. मंजिल चाहे कितनी भी ऊंची हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे से ऊपर चलते हैं. सन्माननीय अतुल शेठ भोईर साहेब यांना आपण मॅडी मंचावरती पाहताय आणि बैलगाडा क्षेत्रामधील सुप्रसिद्ध मालक दादा नंबरचे पंढरी शेठ फडके साहेब यांचे अगदी जवाई बापू देखील ते आहेत आणि त्यांचं देखील आगमन, ज्यांच्या वतीने या स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक योगदान मिळालंय. ते अतुल शेठ भोईर साहेब देखील मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. 1.4 बॉलचा खेळ संपलाय. मोठी जी टीम, दबाव वाढलाय टीम संघावरती देखील कारण 2 विकेट पडल्यात. चांगली बॉलिंग करतायत राज. नवीन खेळाडू दाखल झालाय जितेश भोईर. जितेश उतरतील मैदानाच्या आतमध्ये. इनफ नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती दाखल झाला. 12ला 2 विकेट. राऊंड द विकेट न. पुढचा बॉल खोलात टाकलाय. चान्स आहे. ओ क्षेत्ररक्षक पायाने अडवण्याचा प्रयत्न केला. 1 धाव पूर्ण केले. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरा धावेसाठी इंटरेस्टिंग नव्हता अंकेश. अवघी 1च धाव. चांगला सामना. प्रेक्षकांना देखील सुरुवातीला असं वाटलं की सामना एकतर्फी मोठी जुई जिंकेल, परंतु तसं नाहीये. बॉलिंगचा दर्जा दाखवत असताना टीम ऐरोली कोलीवाडा. सामना आता 13 बॉल 22 धावेची आवश्यकता. 22 धावा 13 बॉल मध्ये काढायच्या आहेत. 13 चेंडू 22 धावा. नेक्स्ट बॉल सॉफ्ट हँडने खेळल्या. पुश केलं बॉलला. एक सिंगल गोलंदाज स्वतः निघालाय. अवघी 1च धाव. लाजवाब फिल्डिंग. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अर्णव 11 मोठी जी संघाची धावसंख्या 2 बाद 14. आता समीकरणाला येणारे शेवटचे 12 बॉल 21ची आवश्यकता. व्यासपीठावर अष्टम हिंद केसरी वादळ बैलाचे मालक, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि सातत्यानं अनेक समालोचक असतील, त्यासोबत स्कोरर असतील आणि आज फोटोग्राफी मध्ये देखील ज्यांचा दरारा पाहायला मिळाला. अगदी त्यांचे जर पाहायला गेलं तर मोबाईल मध्ये 2000 पेक्षा जास्त कॉन्टॅक्ट आहेत आणि दोस्तीमध्ये ज्यांचं खरं तर फार मोठं नाव देखील पाहायला मिळते. अशा आनंददादा तारेकर यांना आपण विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. आनंददादा नेहमी ज्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतं आणि प्रियांक आनंददादा तारेकर या नावानं सातत्यानं अष्टम हिंद केसरी वादळ बैल देखील पलटाना पाहायला मिळाला. आज बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील प्रचंड त्यांची लोकप्रियता पाहायला मिळाली आणि अशा आनंददादा तारेकर यांचा देखील इथे सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आज या बैलाने खरं बैलगाडा क्षेत्रामध्ये आय थिंक 5 ते 6 बाईक देखील जिंकल्यात.
9 बाईक या खरं तर बैलांनी जिंकत अष्टमिंद केसरी वादळ बैलाचे मालक आनंददादा तारेकर यांचा इथं आपण सन्मान केला जातोय. बैलगाडा क्षेत्रामध्ये जेवढं प्रचंड योगदान आहे, अगदी टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी पहिल्यांदा फोटोग्राफी देखील आणली आणि आज प्रचंड ज्यांचा खरं तर मित्र परिवार आहे अशा आनंददादा तारेकर यांचा देखील इथं आपण सन्मान करतोय. आपण आलात हे प्रेम आहे वैभव शेठ पाटील यांच्यावर. ही इवन जोडी आणि या इवन जोडीच्या नावावर अष्टम हिंद केसरी वादळ बैल देखील पडत असतो आणि असे आनंददादा तारेकर यांचा इथे सन्मान केला जातोय. या बैलचा बॉल अगदी अंकेशच्या बॅट मधून समोरच्या दिशेनं षटकार पाहायला मिळालाय. तसेच सातत्यानं ज्यांच्या समित यादवी केक शॉपचे ओनर रितेशदादा पाटील यांना आपण विनंती करूयात, नेहमी 5 तारखेला अगदी फार कमी किमतीमध्ये जे केक देत असतात आमचे यादवी केक शॉपचे ओनर रितेशदादा पाटील यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. अगदी महिन्यातील जेव्हा 5 तारीख असेल तेव्हा संयम अगदी अर्ध्या प्राइस मध्ये ते केक देत असतात आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. यादवी केक शॉपचे ओनर रितेशदादा पाटील यांचा इथे देखील शुभ सन्मान केला जातोय. वैभव शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह, आणखीन एक षटकार. अंकेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. शांत होता अंकेश. आपण विनंती करूया सिद्धीजी तारेकर यांना देखील की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. सिद्धीजी तारेकर आणि त्यांच्यासोबत विठ्ठलजी फौजी हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. अनेक मान्यवर तुम्हाला पाहायला मिळालेत. सुरुवातीला पहिल्या रात्रीमध्ये हा देखील उल्लेख केला की अनेक तुम्हाला बैलगाडा मालक हे पाहायला मिळतील आणि सातत्यानं ही वेगळी ओळख पाहायला मिळाली वैभव शेठ पाटील यांची. सिद्धीजी तारेकर यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. वादळ बैलाच्या सोबत अनेक वेळा जर पाहायला गेला तर त्यांची उपस्थिती पाहायला मिळत असते आणि त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. सिद्धीजी तारेकर तसेच सन्माननीय विठ्ठलजी फौजी देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. थोडी दिलगिरी व्यक्त करतोय पण सध्या अनेक मान्यवर पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. वैभव शेठ पाटील यांच्यावर असले प्रेम आहे आणि विठ्ठलजी फौजी याचा इथे शुभ सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. यस आपण आणखी जे सन्मान आहेत ते आपण इनिंग ब्रेक मध्ये घेणार आहोत. आपण वर्ल्ड मॅच कडे आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये अंकेशची बॅट चांगलीच संयम बोलत असताना पाहायला मिळते. आठ चेंडू आणि आता सामना जिंकण्यासाठी फक्त 6 धावेची आवश्यकता. अर्णव 11 मोठुजी संघाचा आपण कौतुक करूया. 6 बॉल मध्ये अंकेशनं 16 काढल्यात. मागील लगातार 2 षटकार. सन्माननीय रामचंद्रजी भोईर यांच्या वतीनं मोठीजुई संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. समीकरण 8 बॉल आणि फक्त 6 धावेची आवश्यकता. एका षटकारानं सामना फिनिश होईल पण तो चांगलीच बॅटिंग पाहायला मिळाली. फुल टॉस बॉल लॉंग ऑफला धाडलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैना द्या मिळाल जाईल एक सिंगल एका धावेनं. आता फक्त 5 धावेची आवश्यकता. अंकेश सुरुवातीला थोडासा डगमगला परंतु त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्याने 2 षटकार मारले, लांब लचक फटके हे नेहमीच हा खेळाडू मारत असतो आणि सध्या इम्प्रेस केलं. पुन्हा एकदा खेळाडूंना 5 धाब्याची फक्त आवश्यकता येणाऱ्या 7 बॉल मध्ये. पुढची मॅच विंदणे संघ जसा हा सामना संपेल निर्णयासहित आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सध्या 7 बॉल आणि फक्त 5 धाबा. ओ स्वीप केलाय, लाजवाब फटका, विनिंग स्ट्रोक, सामना फिनिश. 3 ओव्हर मध्ये अर्णव 11 मोठुजीनं विजय संपादित केलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. उरण तालुक्याची शान म्हणून करतर अंकेश कामोडकरला ओळखलं जाते आणि उरण तालुक्याची आन बान शान अंकेश कामोडकरनं सामना देखील जिंकून दिला. या स्पर्धेसाठी आनंददादा तारेकर यांच्या वतीनं 3000चा आर्थिक पाठबळ आले. तसेच रितेशजी पाटील साहेबांच्या वतीने या स्पर्धेकरता 2000चा आर्थिक पाठबळ आले. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. चला मॅच कडे आपण वळतो. विंधणी टीमनं टॉस जिंकला. आपला निर्णय घेऊन आकाश लगेच मैदानाच्या दाखल व्हा. फार इम्पॉर्टंट आपण मॅच कडे वळतो आणि सामन्याचा सामनावीर नो डाऊट उरण तालुक्याची आन बान शान अंकेश कामोडकरला आपण इन्व्हाइट करतोय. चला आपण अंकेश लगेच या आणि सन्माननीय अतुल शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देखील येणार आहोत या खेळाडूला. दादा सरकार सातत्यानं अनेक